नवी मुंबई पोलिसांचं एक पथक आता मनोरमा खेडकरच्या पुण्यातील घरी दाखल झालेलं आहे। नवी मुंबई आणि पुणे पोलिसांकडून खेडकरच्या घराचे झाडाझडती घेण्याचं काम पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे। यावेळी मनोरमा खेडकर यांनी नवी मुंबईमधून एका मिक्सरच्या क्लीनरचं अपहरण केलं होतं आणि अपहरण करून त्याला याच घरात आणून ठेवलं होतं। ज्या गाडीतून अपहरण झालं होतं ती गाडी देखील या ठिकाणीच होती आणि ज्यावेळी पोलीस या ठिकाणी नोटीस बजावण्यासाठी दाखल झाले होते त्यावेळी मनोरमा खेडकर या ठिकाणी होत्या, मात्र पोलिसांनी त्यावेळी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतलं नव्हतं। त्यानंतर मनोरमा खेडकरांवर पुण्यात देखील गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्यात सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे। आपण सध्या पाहतोय की सकाळी 11 वाजल्यापासून पुणे पोलीस, नवी मुंबई पोलीस यांच्याकडून मनोरमा खेडकर यांच्या वकिलाच्या समक्ष घराची झाडाझडती चालू आहे आणि हा सगळा पंचनामा जो आहे तो वकिलाच्या समक्ष सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर पोलिसांकडून मनोरमा खेडकरांच्या घरातील वस्तूंची तपासणी केली जाते, त्यामुळे त्यांचे वकील देखील यावेळी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आता काही वेळात नवी मुंबई पोलीस असतील किंवा पुणे पोलीस असतील ही झाडाझडती संपल्यानंतर बाहेर पडतील। त्यानंतर माध्यमांना त्यांच्याकडून नेमकी काय माहिती देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। परंतु मनोरमा खेडकर ज्यावेळी या ठिकाणी होत्या, ज्यावेळी पोलीस या ठिकाणी नोटीस बजावण्यासाठी आलं होतं त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडल्याचं देखील प्रकरण समोर आलं होतं। त्यानंतर चतुर्शृंगी पोलीस स्थानकात मनोरमा खेडकर यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता आणि या सगळ्याचा तपास सध्या सुरू आहे। मनोरमा खेडकर पोलिसांना अजून देखील सापडलेले नाहीत, मात्र आता मनोरमा खेडकर यांचा फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केलेली आहे आणि मनोरमा खेडकर यांच्या घराची सकाळी 11 वाजल्यापासून झाडाझडती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विकीसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी,